सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आपण थेट बघूयात। सुनील तटकरे यांच्या घरी शहांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे। महायुतीच्या नेत्यांसाठी तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी थोड्याच वेळात अमित शहा हे तटकरेंच्या निवासस्थानी दाखल होणार आहेत। अमित शहा हे तटकरेंच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आज ते रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि याच दरम्यान सुनील तटकरे यांनी त्यांना स्नेहभोजनाचं आयोजन करून निमंत्रण दिलेलं होतं आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीला मान देऊन आता अमित शहा हे त्यांच्या निवासस्थानाकडे रवाना झालेले आहेत। तसंच महायुतीच्या इतर सगळ्या नेत्यांना देखील स्नेहभोजनाचं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि त्यासाठी निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आज अमित शहा हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत, तर रायगडावरचा कार्यक्रम संपल्यानंतर आता ते सुनील तटकरे यांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। रायगडच्या पालकमंत्री पदाचा देखील तिढा अद्याप सुटलेला नाहीये। या पदावरती शिवसेना तसंच राष्ट्रवादी दोन्ही पक्षाकडून दावा केला जातोय। या सगळ्यावरती आजच्या बैठकीमध्ये स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामध्ये काही चर्चा होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान सुनील तटकरे यांनी अमित शहा यांच्या आजच्या दौऱ्यादरम्यान त्यांना स्नेहभोजनाचं आमंत्रण त्यांच्या निवासस्थानी दिलेलं होतं आणि त्यांच्या विनंतीला मान करून अमित शहा आता त्यांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्याचबरोबर अमित शहा यांच्यासोबत इतर देखील महायुतीचे नेते सहभागी होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आज रायगडावरचं हा सगळा दौरा आणि महायुतीच्या नेत्यांसाठी आज तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि थोड्याच वेळात अमित शहा हे तटकरेंच्या घरी दाखल होतील आणि त्यासाठी आता ते तटकरेंच्या निवासस्थानाकडे रवाना झालेत। सुतारवाडी हे सुनील तटकरे यांचं गाव आहे रोहा तालुक्यामध्ये। रायगड या ठिकाणाहून महाडमधून ते आता रोह्याकडे निघालेले आहेत। पुढच्या अर्ध्या तासाच्या आत सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शहा दाखल होतील। ही काही दृश्य आपण बघतो ज्यावेळेला अमित शहा हे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानाकडे निघालेले होते त्या दरम्यानची आहेत। आज त्यांचा रायगडचा हा दौरा आहे आणि या दौऱ्यामध्ये अनेक विषयांवरती देखील चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर अमित शहांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं, त्यात काय मेन्यू आहे आपण बघतोय। मिसळपाव, साबुदाणा वडा या महाराष्ट्रीयन पदार्थांची यात असेल पदार्थ असतील हे सगळे, आमरसपुरी, मोदक। अमित शहा यांच्यासाठी हा खास मराठमोळा मेन्यू सुनील तटकरे यांनी ठेवलेला आहे। महायुतीच्या नेत्यांसाठी तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आपण बघतोय या परिसरात आहे।